नमस्कार मित्रांनो, आज आपण कामकाळ आणि वेग ह्या चॅप्टरमधला एक दिवस काढण्याचा जो प्रश्न असतो असे ट्रिकनुसार सोडवण्याचा या ट्रिकनुसार सोडूया. कारण हा प्रश्न MPSCच्या पेपरमध्ये खूप वेळेस येतो आणि सोडवण्यासाठी टाईमसुद्धा लागतो, कारण हा थोडा ट्रिकी क्वेश्चन असतात. त्यामुळे आपण एक शॉर्ट ट्रिकने सोडूया. तर यांना आपण शॉर्ट ट्रिकने सोडणार आहोत. तर पाहूया. प्रश्नात दिल्यानुसार A व B एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. B व C 12 दिवसात पूर्ण करतात आणि C व A हे दोघे 15 दिवसात पूर्ण करतात. तर प्रश्न असा आहे की तिघं मिळून किती दिवसात पूर्ण करतो. अशा वेळी आपल्याला एकच लक्ष ठेवायचं आहे की या प्रश्नाला पद्धतीनुसार सोडवताना खूप टाईम लागतो. त्यामुळे MPSCमध्ये टायमाला खूपच महत्त्व असते. तर आपण त्यानुसार ट्रिकने हे गणित सोडवणार आहोत. तर वर दिलेला डाटा असाच लिहायचा, म्हणजे 10, 12 आणि 15. तर आपल्याला काही नाही, ह्या पद्धतीमध्ये ह्या तिन्हीचा LCM घ्यायचा. LCM म्हणजे लसावी घ्यायचा आहे. तर आपल्याला LCM घेताना ह्या तिन्हीच्या पाड्यामध्ये सारखी येणारी संख्या कोणती आहे, तर ती आहे 60. याचा लसावी झाला. मग छेदामध्ये 60 घ्यायचं आणि वरील घ्यायचं की किती 10च्या पाड्यामध्ये कितीला 60 ते 10 सका 60, 12 पंचे 60 आणि 15 चौक 60. त्याची बेरीज करून घ्या. 7 5 11, 11 15 खाली तसंच. त्याला रिवर्स करून घ्या. 60/15. त्याचं उत्तर येते 15 चौक 60. 4ला हे 4 आपलं उत्तर नाही, तर आपल्याला ह्या 4ला पोरं इथंच थांबतात, कारण हे 4 उत्तर आपलं नाही. त्यासाठी दोघे काम करतात आणि इथं तिघाला करायचं नाही, 2ने गुणाकार करायचा. 4 2 8. 8 दिवस ह्या तिघांना एक काम पूर्ण करण्यासाठी लागेल. हे एका शॉर्ट पद्धतीने आहे. ह्यामध्ये आपण लसावीचा वापर करून हे प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. धन्यवाद मित्रांनो. पहा, आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.